गुड मॉर्निंग, खूप स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. 11 वाजलेत आता. काल ह्या वेळेला मी कपडे धुवायला गेले होते 11 वाजता, कारण आज तिसरा दिवस आहे आमच्या इथे पाऊस पडतो आहे. तर बरं वाटतं आहे, पण टेन्शन आहे की कपडे वाळण्याचा थोडा प्रॉब्लेम आहे. कपडे वाळत नाही आहे, त्यामुळे लवकर धुतलं होतं मी काल. म्हणजे 1 वाजेपर्यंत झालं होतं म्हणजे सगळं आवरून. पण आता 11 वाजले, अजून काहीच झालं नाही आवरून. आता हा झोपला, ह्याला झोपवलं आहे मी. त्याच्यानंतर मग सगळी कामं करणार आहे. माझ्या इथे ना फोड आली आहे पापण्यांच्या खाली, ते दिसत असेल इथे फोड आली आहे. पण माझ्या नवऱ्याला ना संडेच्या ऐवजी कुठल्याच दिवशी वेळ नसतो जाण्यासाठी. त्यांना म्हटलं मी जाते, तर नाही, माझ्यासोबतच संडेला जाऊ. मग काही पण गोष्ट असेल, कुठली गोष्ट आणायची असेल, कुठं जायचं असेल तर रविवारशिवाय आमच्याकडे दुसरा वेळ नसतो. आणि तसं पण मला ना जाण्याची सवय नाही आहे इकडे तिथे कुठे पण, त्यामुळे मी पण ना तेवढी कम्फर्ट नसते मुलांना घेऊन सोबत हे सगळं. आणि ह्याला दवाखान्यात घेऊन जायचं आहे. आता काय घेऊन जायचं आहे ते तुम्हाला पुढे सांगेनच, पण खरं तर आत्ता लगेच घेऊन जायची गरज आहे. ह्याला भरपूर त्रास होतो आहे आणि त्रास होतो आहे. आणि आज मुलांना मी बेसनचा पोळा, आणि आज भाजीला काही नव्हतं आमच्याकडे, त्याच्यामुळे मी कांदा टोमॅटोची चटणी त्यांना मी डब्याला दिली. आणि बाकीचं मी घरी असते, त्यामुळे आपण गरम गरम खिचडी वगैरे, काहीतरी पोहे वगैरे करून खाऊ शकतो. मुलं येतील आता 3:30 पावणे 4 वाजता असं. उद्या सुट्टी आहे त्यांना, परत सॅटर्डे पण सुट्टी, रविवारी पण सुट्टी, सलग 3 दिवस मुलांना सुट्टी आहे. तर बघूया ते आल्यानंतर. मी पटकन माझी सगळी कामं आवरून घेते, भेटते मग तुम्हाला नंतर. 3:45 वाजलेत आणि ते 3:45 4:15पर्यंत मुलं येतील. त्यांना मी आज पोहे करून देणार आहे. एनी टाईम पोहे फेवरेट आहे यशचे. खिचडी भात केलं ना तर भक्ती खाते, तर यश खात नाही. आणि पाणी आलं होतं आज, लवकर आलं होतं. आमच्या इथं ना उशिरा पाणी येतं, म्हणजे संध्याकाळचंच टायमिंग आहे, पण लवकर आलं होतं, त्यामुळे अजूनच कामाला उशीर झाला. आणच बऱ्यापैकी ऊन पडलं आहे बाहेर, त्यामुळे कपडे व्यवस्थित सुकतील. ऊन आहे त्यामुळे कपडे कालचे जेवढे ओले होते ना ते पण मी सुकण्यासाठी टाकले. आणि हा जो पट्टा जो ग्रीन दिसतोय ना, तिथे मी कामं करते त्यामुळे ते थोडे शेवाळे झालेत. प्लस 1 दिवस पाऊस पडल्यामुळे अजूनच जास्त तिथं घसरण झाली आहे. तर पाय घसरण्याची खूपच तिथं भीती वाटत होती, त्यामुळे मी वरवरून ना थोडंसं ते स्वच्छ करून घेतलं. आता ते भाजी गरम करण्यासाठी ठेवली आहे, गरम झाली आहे. सकाळी फक्त चहा बिस्किट खाल्लं, तेवढंच, नाश्ता काही केला नाही मी. तर आता जेवून घेते मी. 2:45 वाजले, खूपच उशीर झाला आहे. तसं तर आमच्या घरी ना दुपारी वरण भात हे कंपल्सरी असतं. भक्ती वरण जास्त खात नाही, ती एखादं तिची काहीतरी ना आवडीची भाजी असेल तरच ती खाईल, की म्हणून पोहे केले होते आज. नाही तर रोज वरण भात असतं. आणि ह्याला मोबाईल हवा आहे म्हणून हा पोहे सोडून कोपऱ्यात बसला आहे. तर चिकूला पण मी अगोदर थोडंसं चारलं, असं त्यांना मी करून दिलं होतं. 8:15 वाजलेत, शाळेला सुट्टी आहे. आता गवारची भाजी केली आहे मी जस्ट, आणि बटाटे उकडून घेतलेत कारण पराठे बनवायचे आहेत. पराठ्यामध्ये कांदा कोण टाकतं का नाही मला माहिती नाही, पण मी टाकते, कारण माझ्या आईनी असं बनवलं होतं, तेव्हापासून मी पण तशीच बनवते. सो ह्याच्यामध्ये कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि कढीपत्ता ह्या टाकलं ना छान लागते. पण माझी मुलं त्यातलं काहीच खात नाही, त्याच्यामुळे साधं हळद, मीठ आणि थोडंसं तिखट टाकलं होतं, आणि त्याचेच मी बनवले होते. किचनमध्ये पराठे पण केले आणि थोडे चपाती पण केले, कारण टिफिनसाठी लागणारे इतकं सारण राहिले जे की बाकी आहे एवढं. त्याची मी भाजी करेन दुपारी, किंवा पुन्हा पराठेच करेन. मग नंतर 3 झालेत पराठे आणि 3-4 चपात्या करून ठेवले. फक्त 2 दिवस पाऊस पडला, काही झालं ना, थोडंसं काहीतरी पडलं ना, लगेच मुंग्या व्हायला लागल्यात. तर ब्लॉग मी इथेच एंड करते. भेटूया पुढच्या अशाच एका इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.